नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी साईट यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचं मी पहिल्यांदा तर स्वागत करतो। तर बघा मित्रांनो, सध्या राज्यभरात एकाच विषयाची जोरदार चर्चा त्या ठिकाणी रंगलेली आहे, ती म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026ची घोषणा झाल्यापासून बळीराजाच्या मनात आशेचा त्या ठिकाणी नवीन घेरा निर्माण झाला होता। पण आता खऱ्या अर्थाने या योजनेचा पैसा आता शेतकऱ्यांच्या खात्यात देखील जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। अनेकांचे कर्ज खाते त्या ठिकाणी शून्य झालेत आणि त्यांना प्रमाणपत्रही त्या ठिकाणी मिळत आहेत। पण खरा प्रश्न तर इथून पुढे सुरू होणार आहे, तर तो कोणता बघा, कर्ज तर माफ झाले, पण आता पुढच्या हंगामासाठी नवीन पीक कर्ज त्या ठिकाणी मिळणार आहे का नाही, याच अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर बघा, राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक ही गोड बातमी त्या ठिकाणी शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी त्या ठिकाणी योजनेअंतर्गत आता प्रत्यक्ष कारवाईला त्या ठिकाणी वेग आणलेला आहे। ज्या शेतकऱ्यांची नावे पहिल्या यादीत आली होती आणि ज्यांनी आपली KYC यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे, त्यांच्या बँक खात्यात थेट कर्जाचे पैसे त्या ठिकाणी जमा केलेले आहेत। तुमच्या देखील खात्यात तुम्ही चेक करू शकता। 17 आणि 18 ऑगस्ट या 2 दिवसात तब्बल 6.5 लाख पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम त्या ठिकाणी वर्ग करण्याची मोठी मोहीम शासनाने हाती घेतलेली होती। यापूर्वी सुमारे 6,22,000 शेतकरी त्यांच्या खात्यात 528 कोटी रुपयांचा निधी त्या ठिकाणी वितरित करण्यात देखील आलेला होता। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्या ठिकाणी जसजशी कर्जमाफीची रक्कम बँकेत जमा होते, तसतशी शेतकऱ्यांची कर्ज खाती त्या ठिकाणी पूर्ण नील म्हणजे शून्य होत चालली आहे। ज्यांचे खाते शून्य झाले अशा शेतकऱ्यांना आता बँकांकडून बेबाकी प्रमाणपत्र म्हणजेच कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र नील सर्टिफिकेट असं त्या ठिकाणी दिले जाते। आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या हातात हे प्रमाणपत्र पडलेले आहे, पण इथूनच शेतकऱ्यांच्या मनात एक मोठी शंका निर्माण झाली। प्रमाणपत्र हातात आले, पण आता कुठे काय आमच्या शेतीच्या पुढील कामांसाठी, पुढील हंगामासाठी, खरीप हंगामासाठी आम्हाला नवीन त्या ठिकाणी कर्ज मिळणार का नाही, ही आता त्या ठिकाणी सर्वात मोठी आणि महत्त्वाचा विषय ठरलेला आहे।